आता कंपाऊंड संदर्भात सांगायचं झालं तर कंपाऊंड जे आहे ते माननीय आमदार महोदय यांच्या निधीमधून मंजूर झालेलं आहे. लवकरच त्याचं बांधकाम होईल आणि आज मी स्वतः जिल्हा परिषद वाकी बुद्रुक शाळा इथे भेट दिली. पालक, सरपंच, एस-एम-सी सदस्य, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी तसेच गावातील इतर पदाधिकारी यांच्याशी समस्त चर्चा केलेली आहे. त्यांचा जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे. 2018 मंजुरी मिळालेली आहे. वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून या शाळेला वर्गखोल्या मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. अ, आत्ताच माननीय शिक्षणाधिकारी मॅडम सायलता सामलेटी यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे. सर्वांनीही त्याला ऐकलेलं आहे. दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी लवकरात लवकर प्राधान्याने या शाळेला खोल्या मिळवून देण्याचं आश्वासन मॅडमांनी दिलेलं आहे. त्याच पद्धतीने मी गट शिक्षणाधिकारी म्हणून आपल्या शाळेसाठी खोल्या लवकरात लवकर कशा पद्धतीने मिळतील यासाठी पाठपुरावा करणार आहे. कृपया आज शाळा प्रवेशोत्सव आहे. माझे सर्व गावातील बांधवांना, पालकांना विनंती आहे, की शाळा प्रवेशोत्सव आनंदात होऊन मुलांना अध्ययनाचं काम जे आहे ते सुरळीत पार पडू द्या. शाळा व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थित चालू द्या. धन्यवाद. खरं तर 2018 सालीचा आमच्या वाकी बुद्रुक या शाळेचं निर्लेखन झालेलं आहे. परंतु आज पाहतो 8 वर्ष होऊनही याच्यावर पाहावी ती अशी कार्यवाही झालेली नाही. शाळेची अतिशय दुर्दशा झालेली आहे. व जर यापुढे जर एखादा अपघात झाला, शाळेमध्ये एखाद्या मुलाला काही लागलं, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असं आम्हाला अधिकाऱ्यांनाही हा जाब विचारायचा आहे. आणि ते म्हणतात का आता तुम्ही याचा पाठपुरावा केला का? तुम्हाला निर्लेखन होऊनही तुम्ही इतके दिवस का शांत राहिलात? तर आम्ही शांत वगैरे काही राहिलेलो नाही. आम्ही संबंधित मुख्याध्यापक असतील, तालुक्याचे शिक्षण अधिकारी असतील, सगळ्यांना आम्ही त्याचे प्रस्ताव सादर केलेत. परंतु पाहिजे तसा आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. आणि यानंतरही आम्ही त्याच अनुषंगाने आज आम्ही आजच्या या प्रवेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि पालक अतिशय आक्रमक झालेले आहेत. कारण जी यापुढेही ठोस असा आम्हाला हे मिळत नाही का जी इमारत कधी उभी राहील? जर 5 खोल्यांचं निर्लेखन झालेलं आहे आणि ज्या 2-3 वर्गखोल्याही आहेत, त्यांची दुर्दशा अतिशय वाईट आहे. तिचं सुद्धा लवकरात लवकर दुरुस्ती झाली पाहिजे, असं आमचं सगळं पालकांचं आणि शिक्षकांचं आमचं म्हणणं आहे. काय झालं इथं जिल्हा परिषदेची ही इयत्ता 1ली पासून ते 7वी पर्यंतची शाळा आहे आणि साधारण 1960 पासूनची इमारत आजपर्यंत कधीही त्याची दुरुस्ती झाली नाही. आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे, की शाळेवरचे छताचे अनेक कौलं उडून गेलेले आहेत. भिंती पडायला झाल्या आहेत. पावसाळ्यामध्ये सगळं पाणी आतमध्ये येतंय, अशी शाळेची एक आत झालेली दुरावस्था. आणि मग त्या शाळेचं निर्लेखन देखील 2018 मध्ये झालं आणि निर्लेखन झाल्यानंतर वेळोवेळी शाळेची इमारत व्हावी यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला, वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो. परंतु आजपर्यंत शाळेचं निर्लेखन पूर्ण झालं नाही. ना या ठिकाणी इमारत उभी राहिलेली आहे. मग अशा परिस्थितीत आज मुलं या ठिकाणी प्रवेश आज घ्यायचा आहे आणि अशा शाळेमध्ये पुन्हा त्या ठिकाणी मुलांना बसवायचं का? हा पालकांपुढे प्रश्न आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये पालकांचं म्हणणं आहे, आमचं सर्वांचं म्हणणं आहे, की आम्ही अशा शाळेमध्ये मुलांना या ठिकाणी बसवणार नाही. मग आता या ठिकाणी हे अधिकारी आज इथं उपस्थित झालेले आहेत आणि हे आम्हाला सांगतायत, की गावकऱ्यांनी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभी करून पर्यायी व्यवस्था द्यावी मुलांना बसवण्याची. तर गावकरी अशा परिस्थितीमध्ये कोणती पर्यायी व्यवस्था देऊ शकतात? या ठिकाणी गावामध्ये अशी कोणतीही इमारत नाही किंवा कोणताही रूम नाही, की ज्या ठिकाणी विद्यार्थी बसतील आणि त्या ठिकाणी शिक्षणाचे धडे गिरवतील. अशी परिस्थिती या ठिकाणी नाही. मग आता या ठिकाणी ही परिस्थिती किंवा या ठिकाणी जी पर्यायी व्यवस्था आहे, ही देखील शासनाने जिल्हा परिषदेने निर्माण करून दिली पाहिजे. ते या ठिकाणी येत नाही आणि तशी कोणतीही पर्यायी व्यवस्था देखील निर्माण होत नाही. मग आता या ठिकाणी आम्ही सर्व पालकांनी असं ठरवलंय, की या विद्यार्थ्यांना एकतर तुम्ही पर्यायी व्यवस्था करून द्या किंवा आम्हाला एक चांगली इमारत या ठिकाणी उभी करून द्या आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.